नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी, त्यामध्ये विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, दिव्यांग व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्व लाभार्थ्यांनी महाआयडी काढावा किंवा नाही काढावा याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। आणि ही व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे तो दूर झाल्याशिवाय राहणार नाहीये। कारण या अगोदरच आपण एक व्हिडिओ टाकली होती, महाआयडी सर्वांनी काढून घ्या किंवा महाआयडी कसा काढावा या संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ टाकली होती। परंतु महाराष्ट्रातील अनेक संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की सर, सध्या स्थितीला काढण्याची गरज नाहीये किंवा काढू नये, जर काढलं तर UDID कार्डच्या वरती काही परिणाम होणार का, किंवा आपलं UDID कार्ड हे सर्वात मोठं कार्ड आहे, इतर कोणतेही कार्ड काढण्याची गरज नाहीये, वगैरे वगैरे असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी आले। तर सर्व प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। महाआयडी का काढावा याचं उत्तर महत्त्वाचं प्रामुख्याने तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे। एक लक्षात ठेवा, महाआयडी जर तुम्ही काढला तर महाआयडीच्या माध्यमातून तुम्हाला तब्बल 93+ योजनांचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर जे काही आपले सरकार सेवाच्या माध्यमातून जे काही सेवा दिल्या जातात त्यामध्ये 1077 प्रकारच्या सेवा राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून दिल्या जातात। 93 प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो। आणि हे सर्व काही असताना तुम्हाला सुद्धा दिव्यांग किंवा संजय गांधी याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर जर योजना आणि सेवांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला महाआयडी काढणं खूप गरजेचं आहे। कारण महाआयडी हे एक महत्त्वाचं आयडी आहे आणि हे महाआयडी का काढलं गेलं पाहिजे यासाठी सरकारने महत्त्वाची डेडलाईन या ठिकाणी दिलेली आहे। एक महत्त्वाचं त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे। तर त्यामध्ये बघा, महासारथी हे महाराष्ट्रातील नागरिकांची महत्त्वाची माहिती एकत्रित करणारे एकात्मिक डिजिटल व्यासपीठ आहे। याद्वारे नागरिकांना शासकीय सेवा असतील योजनांचा लाभ घेताना एकसंध किंवा सुलभ अनुभव मिळणार आहे। या पोर्टलद्वारे नागरिक महाआयडी हा विशिष्ट ओळख क्रमांक तयार करू शकतात। हा महाराष्ट्र शासनाच्या विशिष्ट सेवा व योजनांचा लाभ घेण्यासाठी एकल डिजिटल ओळख म्हणून कार्य करतो। महाआयडीच्या माध्यमातून नागरिकांना विविध विभागांमध्ये वारंवार अनेक अर्ज करण्याची किंवा समान माहिती पुन्हा पुन्हा सादर करण्याची आवश्यकता भासत नाही, जर तुमच्याकडे महाआयडी असेल तर। त्याचबरोबर सुरक्षितपणे पडताळलेली नागरिकांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे। सेवा आणि योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक होणार आहे। त्याचबरोबर डिजिटल कागदपत्रांच्या माध्यमातून विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून महाआयडी का काढला गेला पाहिजे याचं या ठिकाणी त्यांनी स्पष्टीकरण दिलंय, महत्त्व दिलंय। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर, कशाला काढलं पाहिजे, आमचं जे दिव्यांग UDID कार्ड आहे हेच महत्त्वाचं आहे, तर आम्हाला त्याच्यावरतीच बाकीच्या योजनांचा लाभ दिला गेला पाहिजे। तुम्हाला एक त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय, लक्षात ठेवा, आता जे काही नवीन दिव्यांग बांधव किंवा नवीन संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लोक लाभ घेण्यासाठी फॉर्म भरतायत, जर समजा तुमच्या UDID कार्ड जरी असलं तरी सरकारने या ठिकाणी जन्म दाखला असेल, शाळा सोडण्याचा दाखला असेल, रहिवास प्रमाणपत्र असेल, मतदान कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, हे सुद्धा कागदपत्र मॅन्डेटरी केलेत। उत्पन्नाचा दाखला आहे हे सुद्धा मॅन्डेटरी केलेले आहेत। मग जर समजा सरकारला तुमच्याकडे जे काही UDID कार्ड आहे किंवा विधवा महिला असतील तर त्यांच्याकडे पतीचा मृत्यू दाखला असेल, ज्येष्ठ नागरिक असेल त्यांच्याकडे ज्येष्ठ नागरिक दाखला असेल, किंवा जे आजारी व्यक्ती असेल त्यांच्याकडे आजारपणाचं ओळखपत्र असेल, तर त्याच्यावरती सुद्धा त्यांना डायरेक्ट लाभ दिलं गेलं पाहिजे होतं। परंतु सरकार तसं करत नाहीत, तर बाकीच्या सुद्धा कागदपत्रांची मागणी करतं। आणि जर समजा तुमच्याकडे ते जर कागदपत्र नसेल तर तुम्हाला संजय गांधी किंवा दिव्यांग पेन्शन योजनेचा फॉर्म भरता येत नाही किंवा तुम्हाला लाभ दिला जात नाही, त्या ठिकाणी रिजेक्शन येतं। काय माहीत, सरकारने जर समजा दिव्यांग पेन्शन योजना असेल, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील, यांना जर नवीन फॉर्म भरण्यासाठी जर महाआयडी हा कंपल्सरी जर केला तर मग काय करणार? आता तुम्हाला सर्वांना ठावे की शेतकऱ्यांसाठी शेती रिलेटेड जर योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आयडी हा मॅन्डेटरी केलाय। पूर्वी फार्मर आयडी नसेल तरी सुद्धा होत होता, पण आता फार्मर आयडी शिवाय पुढे जातच नाही। एक शेतकरी म्हणून त्याची ओळख दिलेली आहे तिकडे, बरोबर आहे। मग जर समजा त्या ठिकाणी त्याच्याकडे 712, 8 फेरफार, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा फार्मर आयडी जर त्या ठिकाणी मॅन्डेटरी जर केलंय, तर समजा संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा दिव्यांग पेन्शन योजना असेल, यांचा अनुदान तुम्हाला नियमित मिळावं किंवा नवीन फॉर्म भरावं यासाठी जर त्यांनी महाआयडी जर कंपल्सरी केला तर मात्र त्या ठिकाणी खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे। मी तुम्हाला घाबरवत नाही, तुमच्या मनामध्ये भीती निर्माण करत नाही किंवा तुमची दिशाभूल करत नाहीयेत।
एक तुम्हाला जागरूक करायच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवत आहे, लक्षात ठेवा. नाहीतर काही लोकांना वेगळंच वाटतं की बाबा अनिल सर दिशाभूल करतात. तर कोणत्याही प्रकारचं दिशाभूल होत नाही याची मी म्हणजे दिशाभूल होणार नाही याची मी काळजी घेत असतो. कदाचित कधीतरी एखादा शब्द मागे पुढे होऊ शकतो माणूस म्हणून, किंवा एखादा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकायची राहून जाते, याचा अर्थ अनिल सर दिशाभूल करतात असा नाहीये. जरी समजा तुम्हाला असंच वाटत असेल तर कृपा करून हा उद्देश माझा कधीच नव्हता, नाही आणि पुढेही नसणार. फक्त दिव्यांग बांधवांची प्रामाणिकपणे सेवा करायचं या उद्देशाने ह्या व्हिडिओ असतात. व्हॉट्सअपला वगैरे रिप्लाय करणं शक्य होत नाही, कारण वैयक्तिक सुद्धा खूप वेगवेगळी कामं आहेत आणि खूप मेसेज फोन येतात, तर नाही शक्य होत. तेवढं मी माफी मागतोय व्हॉट्सअपला किंवा फोन अटेंड करणं, पण मात्र तुमची दिशाभूल करणं हा उद्देश कधीच नाही नसणार सुद्धा. सर आजचा विषय तुम्हाला समजला असेल की जर समजा भविष्यामध्ये राज्य सरकार प्रशासनाने प्रत्येक योजनेसाठी, विशेषतः संजय गांधी आणि दिव्यांग पेन्शन यांच्यासाठी सुद्धा जर महाआयडी जर कंपल्सरी केला तर मात्र त्या ठिकाणी आपला प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण सगळ्या योजना ह्या राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून चालत असतात. आपली संजय गांधी दिव्यांग पेन्शन ही सुद्धा. आणि जर समजा त्यांनी इतर योजनांसाठी जर महाआयडी जर कंपल्सरी केला तर आपली योजना सुद्धा त्यांचीच आहे, त्यामुळे आपल्याला सुद्धा ते लागू करू शकतात. यासाठी जागरूक होऊन महाआयडी सर्वांनी बनवून घ्यायचंय. महाआयडी तुमच्या साध्या मोबाईलमध्ये सुद्धा करू शकता. जर समजा तुम्हाला बनवणं शक्य होत नसेल तर आपले जे दिव्यांग बांधव आहेत हे ऑनलाईन पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने सेवा देतात. काय त्यांचं जे काही शुल्क असतील ते शुल्क घेत असतात, पण तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा काढून घेऊ शकता. तुमच्या आजूबाजूला माहिती सेवा केंद्र, सायबर कॅफे असेल त्यांच्याकडून काढू शकता. पण माझं मत या ठिकाणी आहे की प्रत्येकाने काढलं गेलं पाहिजे. आता यावरती ज्या काही दिव्यांग संघटना आहेत त्यांनी जर विरोध वगैरे केला तर हा विषय खूप वेगळ्या पद्धतीने जाऊ शकतो. पण माझं मत आहे विरोध न करता सरकारला सहकार्य करून एक महाआयडी एक काढून घ्या, कारण त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी. ही तर योजना आपली आहेच, पण इतर सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत त्या सुद्धा तुम्हाला त्या महाआयडीच्या माध्यमातून लाभ घेता येणार आहे. म्हणून सर्वांनी काढावं असं माझं या ठिकाणी वैयक्तिक मत आहे. बाकी तुमचा निर्णय आहे काढावा किंवा नाही काढावा. तर अशा पद्धतीने मित्रांनो एक जनजागृती व्हावी, किंवा एक तुम्हाला तुमच्या मनामध्ये जो प्रश्न होता महाआयडी काढावा किंवा नाही काढावा याचं उत्तर देण्यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.